गतवर्षी अतिवृष्टीमुळे पूर आल्यानंतर मनपा जलसंपदा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समन्वयातून एक अल्प आणि दीर्घ मुदतीचा आराखडा तयार करण्यात आला होता। दीर्घ मुदतीचा उपाययोजनेअंतर्गत तलावाच्या बळकटीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहे। ही कामे अंतिम टप्प्यात असून येत्या 15 ते 20 दिवसात पूर्ण होतील। पाण्याची पातळी कायम ठेवण्यासाठी 3 गेटचे काम पूर्ण होण्यास 6 महिने लागतील। मात्र तुर्तास पाणी पातळी वाढल्यास ते बाहेर काढण्यासाठी एक चॅनल तयार करण्यात आले आहे। पाण्याचा सांडावा वाहून जाण्यासाठी पुलाचा अडथळा दूर करण्यासाठी पूल तोडून ते उंच करण्याचे कार्य सुरू आहे। पुलाचा एक भाग येत्या 10 जून पर्यंत तर दुसरा भाग वेळेत पूर्ण करण्यात येईल। तात्पुरत्या उपाययोजनांचे संपूर्ण काम लवकरच पूर्ण होईल, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली। मागच्या वर्षी जो काही पूर आला त्याच्यानंतर विविध विभागांचं आपण कोऑर्डिनेशन केलं होतं, ज्याच्यामध्ये महानगरपालिका असेल, इरिगेशन विभाग असेल, पीडब्ल्यूडी विभाग असेल आणि या पुराची कारणं काय काय आहेत, तिथे कुठे कुठे अडथळे आहेत, या सगळ्याचा त्या ठिकाणी विचार करण्यात आला होता। आता जी काही कामं हातात घेण्यात आली आहेत ती 2 प्रकारची आहेत। एक तर लॉंग टर्मची कामं आहेत आणि काही या पावसाळ्यापुरतं कामं आहेत। लॉंग टर्मच्या कामांमध्ये एक तर जे काही बंड स्ट्रेंथनिंग करायचं होतं ते काम पूर्ण होत आहे आणि जवळपास इरिगेशन विभागाने आता सांगितलं की पुढच्या 15-20 दिवसामध्ये बंड स्ट्रेंथनिंगचं काम ते पूर्ण करून घेतील, त्यामुळे ते एक महत्त्वाचं काम होईल। दुसरं, आता पाण्याची लेवल मेंटेन ठेवण्याकरता आता स्टॅटिक भिंत आहे। आता पाण्याची लेवल जी आहे ती कमी अधिक करता येत नाही आणि म्हणून त्याच्यावर 3 गेट्स लावण्याचा निर्णय झालेला आहे। त्याचं देखील काम सुरू होईल, पण ते काही पावसाळ्यापूर्वी संपू शकणार नाही, त्याला अजून 6 महिने लागतील आणि म्हणून आत्ताच्या काळामध्ये पाणी निघण्याकरता एक वेगळं चॅनल तयार करण्यात आलेलं आहे, ज्या चॅनलने ज्यावेळेस लेवल वाढेल त्यावेळेस ती लेवल वाढू नये या दृष्टीनं ते पाणी आपल्याला सोडता येईल आणि पाणी बाहेर काढता येईल। दुसरं, मागच्या वेळेस लक्षात आलं की पाणी निघण्यामध्ये 2 मेजर अडथळे आपल्या लक्षात आले। एक, आपण जिथे उभा आहोत तिथे जो पूल आहे तो पूल एक मेजर अडथळा होता, जो खाली होता त्याचे स्पॅन देखील कमी होते, तर आता त्याचा स्पॅनही मोठा केला जातो, तो वरही केला जातोय आणि त्यातला एक भाग जो आहे तो साधारणपणे 10 जून पर्यंत पूर्ण होईल, बाकीचा नंतर होईल, पण ट्रॅफिक सुरू होऊ शकेल एवढ्या दृष्टीने तो एक भाग त्याचा पूर्ण केला जाईल, उरलेला भाग व्हायला थोडासा वेळ लागेल। पलीकडे आपल्याला कल्पना आहे की मेजर जे काही अजून एक डिझास्टर झालं ते NITचं स्केटिंग रिंग जे आहे त्या ठिकाणी जी पार्किंगची व्यवस्था केली आहे त्याच्यामुळे ते झालं होतं, तेही तोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता, तेही काम सुरू झालेलं आहे। आणि याच्या व्यतिरिक्त जिथे जिथे फ्लो अडतोय त्या ठिकाणी तो फ्लो मोकळा कसा होईल असा प्रयत्न चाललेला आहे। मला असं वाटतं की हे सगळं काम पूर्ण झाल्यानंतर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, पण आता आमची चिंता आहे की या पावसाळ्यात काय त्या दृष्टीने ज्या काही टेम्पररी उपाययोजना आपण हातामध्ये घेतल्या त्या लवकर पूर्ण झाल्या पाहिजेत असा आमचा प्रयत्न आणि मला विश्वास आहे की सगळे विभाग काम करतात, त्यामुळे त्या निश्चितपणे पूर्ण करू शकतो। मध्ये जे मेटल ब्रिज आहे ते तुटणार आहे का? आणि मी आता त्या ठिकाणी देखील जातो आहे, त्या ठिकाणच्या ज्या काही उपाययोजना त्या सगळ्या आपण करतो, ज्या काही सुचवलेल्या आहेत त्या सगळ्या आपण करतो। पुतळा हटवण्यासंदर्भात चर्चा होती, त्या असं त्याला एक्सपर्टची कमिटी बसलेली आहे। एक्सपर्टची कमिटी जी काही सुचवेल त्या दृष्टीनं त्या संदर्भातली कारवाई होईल। कोर्ट स्वतः मॉनिटर करताय। आता जे इथे मला ब्रीफिंग देण्यात आलंय त्याच्यामध्ये चॅनल सरळ करण्याच्या दृष्टीने काही भाग जो आहे साईडचा तो भाग त्या ठिकाणी काढण्याचं त्यांनी सुचवलेलं आहे। जे काही करण्याची आवश्यकता असेल ते आम्ही करू। एक्सपर्ट कमिटी जी काही सुचवेल त्यानुसार ती कारवाई केली जाईल। राज्य सरकार दुष्काळाच्या बाबतीत गंभीर मला असं वाटतं की शरद पवार साहेब असतील किंवा विरोधी पक्ष असेल हा एका नकारात्मक मानसिकतेत गेलेला आहे। याचं कारण या दुष्काळामध्ये इलेक्शन असून देखील टँकरच्या व्यवस्था असतील, इतर पाणी सोडण्याच्या व्यवस्था असतील, वॉटर मॅनेजमेंट असेल, या सगळ्या गोष्टी नीट प्रशासनाने केल्या आहेत। अजूनही पुढचे साधारणपणे महिनाभर आपल्याला या गोष्टी चालवाव्या लागणार आहेत। त्या दृष्टीनं टंचाईच्या बैठका असतील, टंचाईच्या संदर्भातलं प्लॅनिंग असेल, हे सगळं केलं आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या काल या संदर्भातली बैठक घेतलेली आहे, त्यामुळे पूर्ण गंभीरतेनं सरकार याच्याकडे लक्ष देत आहे। दुष्काळासारख्या गोष्टीवर राजकारण करणं मला असं वाटतं पवार साहेबांसारख्या मोठ्या नेत्याला तरी ते शोभत नाही, त्यामुळे त्यांच्या जरूर काही सूचना असतील तर त्या सूचना त्यांनी द्याव्या, त्या सूचनांचा विचार आम्ही करू। श्रीवल्ली इन्फ्रा, योर सक्सेस आवर ड्रीम्स।
अब आपके सपनों का घर होगा अपना। आज ही अपने सपनों का प्लॉट बुक करें श्रीवल्ली इंफ्रा के साथ। वर्धा रोड नागपुर में मात्र 9,90,000 से शुरू। महारेरा रजिस्टर्ड लेआउट, सुकली हिंगना, झरी वर्धा रोड, पांचरी फार्म, शंकरपुर, बुट्टीबोरी, मोहगांव, जामठा, मिहान जैसे लोकेशन पर पाएं विशेष सुविधाएं जैसे सीमेंट रोड, वाटर पाइपलाइन, ड्रेनेज लाइन, इलेक्ट्रिसिटी विद अट्रैक्टिव गेट एंड मेनी मोर फैसिलिटीज आर अवेलेबल. 80% bank finance are also available. For more details, please contact 0712-350-7162. Office address F2122 Jayanti Nagri 4 above Purti Super Bazaar, Manish Nagar, Besa Road, Nagpur.